आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी समाचार के साथ एक राष्ट्र का उदय। भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महान लढ्यांपैकी एक आहे। आकाशवाणी रोज आपल्यासाठी घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक। 19 मार्चला आझाद हिंद सेनेनं मणिपूरमध्ये राष्ट्रध्वज फडकावला होता। कर्नल शौकत मलिक यांनी मणिपूरच्या रहिवाशांच्या मदतीनं मोरंग इथं तिरंगा फडकावला, ज्यात मायरेम्बम कोईरेंग सिंग आणि इतर सेनेचे सदस्य होते। 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी मंजूर केलेला ध्वज पूर्ण स्वराज ध्वजाचा एक प्रकार होता। यामध्ये वरच्या भगव्या पट्ट्यावर आझाद हा शब्द आणि खालच्या हिरव्या पट्ट्यावर हिंद हा शब्द लिहिला होता आणि मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर गांधीजींच्या फिरत्या चाकाऐवजी हल्ला करण्यास उत्सुक असलेल्या वाघाचं चित्र होतं, जे आझाद हिंद सेनेच्या मजबूत शक्तीचं प्रतीक होतं। संघर्ष करण्याची अदम्य इच्छाशक्ती यातून दर्शवण्यात आली होती। भारतीय राष्ट्रीय सेनेची स्थापना कॅप्टन मोहन सिंग यांनी सप्टेंबर 1942 मध्ये सिंगापूरमध्ये केली होती। सुदूर पूर्वेतल्या जपानमधल्या भारतीय युद्धकैद्यांसह निर्वासित राष्ट्रवादी नेते रासबिहारी बोस यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या पाठिंब्यानं ही स्थापना करण्यात आली होती। 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आगमनानं या मुक्तीसेनेला नवसंजीवनी मिळाली। जुलैमध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान रासबिहारी बोस यांनी संस्थेचं नियंत्रण सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवलं। सैन्याची पुनर्रचना करण्यात बोस यांना यश मिळालं। दक्षिण पूर्व आशियातल्या निर्वासित भारतीयांचा त्यांना पाठिंबा मिळाला। INA मध्ये सामील होऊन त्यांनी आर्थिक सहकार्य देखील केलं। भारतीय राष्ट्रीय सेनेमध्ये सुमारे 85,000 सैनिक होते, ज्यात एका स्वतंत्र महिला तुकडीचा समावेश होता। महिला युनिट राणी झाशी रेजिमेंटचं नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन करत होत्या। ही राष्ट्रीय सेना इम्पेरियल जपानी सैन्यासह बर्मा, इम्फाळ आणि कोहिमा इथं ब्रिटिश आणि राष्ट्रकुल सैन्य आणि नंतर मित्र राष्ट्रांच्या सैन्याशी लढली। स्वातंत्र्य सैनिक नारायण भास्कर खरे यांचं आज आपण स्मरण करत आहोत। त्यांचा जन्म 19 मार्च 1884 पनवेल इथं झाला होता। व्यवसायानं डॉक्टर असलेले नारायण खरे 1916 ते 1938 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते। ते मध्यवर्ती प्रांतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि नागपूरच्या हरिजन सेवक संघाचे आणि अनेक वर्ष अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य होते। ते तरुण भारत या राष्ट्रवादी मराठी वृत्तपत्राचे संस्थापक आणि संपादक होते। लाहोर काँग्रेसच्या आदेशानुसार नारायण खरे यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला। सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगवास भोगावा लागला। 1937च्या निवडणुकीनंतर खरे हे नव्यानं स्थापन झालेल्या मध्य प्रांत आणि बेरारचे पहिले पंतप्रधान झाले। 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान आष्टी आणि चिमूरमध्ये जमावानं काही पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती। या प्रकरणी 30 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती। या लोकांना मदत करण्यासाठी नारायण खरे यांनी मृत्यूदंड मुक्ती संस्थेची स्थापना केली। मे 1943 ते जुलै 1946 या काळात ते व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते। काउन्सिलमध्ये ते राष्ट्रकुल संबंध विभागाचे प्रमुख होते। संविधान सभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं होतं। नारायण खरे हे 1952 मध्ये मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आणि 1955 पर्यंत ते खासदार राहिले। पुढे ते नागपुरात स्थायिक झाले। 1970 मध्ये त्यांचं निधन झालं। अशा या महान राष्ट्रवादी नेत्याला शतशः नमन। हुतात्मा मोहम्मद खान यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। दिल्लीचे रहिवासी असलेले खान यांनी 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला होता। दिल्लीतील ब्रिटिश सैन्याला रोखण्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। दिल्लीवर ताबा मिळवल्यानंतर ब्रिटिश सैन्यानं त्यांना अटक केली। ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि 19 मार्च 1858ला त्यांना फासावर चढवण्यात आलं। देशाच्या या महान सुपुत्राला
विनम्र अभिवादन. गाथा स्वातंत्र्य सेनानींची या कार्यक्रमात आज इतकंच. स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनानींविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात.